एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। सुरू लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी। आता लाडक्या बहिणींना येत्या 72 तासात एप्रिलचा हप्ता हा मिळणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींना आता जवळपास 4 योजनेचे 30,000 रुपये हे जमा होणार आहेत। याची सुरुवात कोणत्या जिल्ह्यातून होणार पहा उपमुख्यमंत्री काय म्हणाले। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर सोबतच आपल्या ज्या 4 चाकीवाल्या लाडक्या बहिणी आहेत यांचा सुद्धा विचार होणार। बँक खात्यावरती आता सरकारने नवे 5 नियम सुद्धा लावलेत। याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार, बाकी बँक खात्यामध्ये नाही, हे सुद्धा आपण बघणार आहोत। लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावरती 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे, तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून लाडक्या बहिणींचे नियम काढले जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती सुद्धा दिली, परंतु सगळे नियम काढले जाणार का, तर कुठल्या नियमावरती आता जास्त चौकशी होणार हे सुद्धा आपण बघणार आहोत। भरपूर लाडक्या बहिणींना आता आपण जर बघितलं तर अक्षय तृतीयानिमित्त मोठी भेट सुद्धा सरकार लवकरच देणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना निधी वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर आहे। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर लगेच आता 4 योजनेचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत। त्या 3 योजना कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत। बघा त्यातील पहिली योजनेचे पैसे कोणते आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले। आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। बहिणींनो टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सुद्धा पैसे जमा होणार। आता लाडक्या बहिणींना 1.5 लाख 2 लाख रुपये सुद्धा देणार एक नवीन योजना लवकरच सुरू करत आहोत, असं स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना एका कार्यक्रमात बोललं होतं। आता बघा 3 दिवस इथून पुढे 36 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे वाटप होणार आहे। रोज 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जो जिल्हा आहे तो सुद्धा कधी येणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपल्याकडे याद्या सुद्धा आलेल्या आहेत। तुमचं नाव कुठं बघायचं आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, फक्त 2 मिनिटात संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं येत्या पुढच्या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे होणार आहेत। फक्त तुम्हाला एक कमेंट करायचे आहे की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दोघांनी मिळून एक मोठी घोषणा केलेली। आता ती म्हणजे पहिली योजना म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यात आता खटाखट पडायला सुरुवात होणार आहे। एप्रिलचा हप्त्यासोबतच मेचा हप्ता सुद्धा येणार आहे। सोबत ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना लवकरच अजून एक मोठी योजना आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना आता साडी वाटप हे होणार आहेत। 10वा हप्ता वाटप आजपासून सुरू। सर्वात अगोदर मोठे जिल्हे 10 जिल्हे आजच वाटप होणार। सर्वात मोठी अपडेट आपण आत्ताच पाहत आहोत। लाडक्या बहिणींना आज पैसे जमा होणार, दुपारून तुम्हाला खात्यामध्ये पैसे येणार आहेत। माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही बहिणींना 21 रुपये हे नक्की देणारच होतो, परंतु सध्या आमचं बळ थोडंसं कमी पडलं आहे, त्यामुळं आम्ही या महिन्यात तुम्हाला फक्त 1,500 रुपये हे देऊ शकतो। आमचं बळ ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाचे डायरेक्ट 3,000 रुपये करू, असं सुद्धा ते म्हटलं आहे। आम्ही 21वरती थांबणार नाही, लाडक्या बहिणींना 21चे आम्ही 3,000 रुपये सुद्धा लवकरच करणार आहोत, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना इथं सांगितलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींची चिंता वाढलेली आहे, कारण आत्ताच झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जवळपास भरपूर लाडक्या बहिणी यातून बाद झालेल्या आहेत। काळजी करू नका, ज्या बाकीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे। एप्रिलच्या हप्त्यामध्ये आपण जर बघितलं तर काही बदलसुद्धा करण्यात आलेले आहेत। अजितदादा पवार यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना आत्ताच माहिती दिलेली आहे। माहितीनुसार भरपूर लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर पडतील आणि भरपूर लाडक्या बहिणींना इथं मोठा लाभसुद्धा होणार आहे। काय होणार आहे मोठा लाभ आणि कोणत्या लाडक्या बहिणी होणार बाद हे सुद्धा आपण पाहणार आहोत। बघा एप्रिलचा हप्ता सुरू झाला, सोबतच आता लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा 24 रुपये हे लाडक्या बहिणींसाठी वाटप सुरू करणार असल्याचं माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 24 रुपयाचा हा हप्ता असणार आहे। त्यानंतर लगेच लाडक्या बहिणींसाठी आम्ही एक नवीन योजना सुद्धा आणत आहोत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना लाखो रुपये मिळतील असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। कोणती योजना आहे ते लवकरच आपण सांगणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला आधी सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी इतर कुठल्या योजनांचा लाभ घेत असतील, जसं की नमो शेतकरी योजना असेल, सोबतच अजून संजय गांधी निराधार योजना असेल, तर अशा योजनांचा लाभ
घेणाऱ्या लाडक्या बहिणींना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हा लाभ मिळणार नाही, ह्याची सुद्धा नोंद सर्व आपल्या लाडक्या बहिणींनी घ्यायची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय कामं करायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं काम, तुम्हाला बँकेत जायचं आहे. तुमची जिथली बँक आहे तिथं बँकेत जाऊन तुम्हाला पहिलं तुमचं अकाउंट चालू आहे का हे चेक करायचं आहे. त्यानंतर तुमचं पासबुक आणि आधार कार्ड जवळ ठेवून तुम्हाला चेक करायचं आहे की कोणतं आपलं नाव बदलले तर नाही ना, म्हणजे बँकेतलं नाव आणि आधार कार्डवरचं नाव हे सेम तर आहे ना, कुठं स्पेलिंग मिस्टेक तर नाही ना, हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमचं सगळं ठीक असेल तर 100% तुमचं नाव हे यादीत असणार आहे. हे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे. आजच्या आज तुमचं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून बँकेत जमा करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरं काम मी जे सांगतो ते खूप महत्त्वाचं आहे, कारण सरकार असं म्हटलं आहे की आम्ही आता फक्त जे पैसे आहेत ते आम्ही फक्त गरजू लाडक्या बहिणींनाच आम्ही देणार आहोत. गरजू लाडक्या बहिणी म्हणजे कोण, तर ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशाच लाडक्या बहिणींना आम्ही हे जे पैसे आहेत ते देणार आहोत. आता तुम्ही म्हणाल 2.5 लाख रुपयापर्यंत तर नाही, काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस लाडक्या बहिणींसाठी अर्ज पडताळणीला लोक येतात त्यावेळेस तुम्हाला 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला हा काढून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला चौकशी दरम्यान विचारल्यावर तुमच्याकडे दाखला असायला पाहिजे, अन्यथा लगेच तिथल्या तिथं तुमचं नाव हे बाद केलं जाऊ शकतं, याची नोंद घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला आता रेशन कार्डवरती, तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर मिळतोच आहे, परंतु तुम्हाला रेशन कार्डवरती सुद्धा पैसे हे पडत आहेत. ते रेशन कार्डवरचे पैसेसुद्धा तुम्ही काढू शकता, तुमच्या बँकेत ट्रान्सफर करू शकता. भरपूर लाडक्या बहिणींना 1000 रुपये महिना तिथंसुद्धा मिळत आहे. तुम्ही जर तुमचं चेक केलं ऑनलाईन ॲप्लिकेशन मिळतं मेरा रेशन 2.0, याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. तिथं तुमचं रेशन कार्ड नंबर तुम्ही लॉग इन करू शकता. आता बघा, भरपूर लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत, त्यांची कारणं मी तुम्हाला सांगतो आहे. पहिलं गोष्ट म्हणजे त्यांनी आपला व्हिडिओ संपूर्ण पाहिला नाही आणि मी जे काही सांगतो त्यांनी ते स्वतः कृत्यसुद्धा केलं नाही. म्हणजे मी आता तुम्हाला 3 कामं सांगितली, ती 3 कामं जर तुम्ही केली तर 100% तुम्ही यादीत असणार आहे. तेच कारण लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठ्या ज्या स्टेप्स आहेत त्या तेच आहेत. कारण अर्ज पडताळणीला हे 3 डॉक्युमेंट मागितले जातात, नसतील तर तुम्हाला डायरेक्ट बाद केलं जातं. तर तुम्ही म्हणाल आता आम्हाला आमचं नाव आहे का नाही हे कसं चेक करायचं, ते कसं सांगाल. तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन बघायचं आहे की तुमचं नाव यादीत आहे का, कारण जर 2 महिन्याला तिथं यादी तुमची लागत असते आणि या महिन्याचीसुद्धा यादी ही लागलेलीच असेल. तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता. तुमचं ग्रामपंचायत किंवा तुमची अंगणवाडी का सेविका, त्यांना माहीत असतं या सगळ्या गोष्टी, त्यांना जाऊनसुद्धा तुम्ही ह्या विचारू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार ते मी तुम्हाला सांगितलं. पात्र लाडक्या बहिणींना आजपासून पुढे 3 ते 4 दिवस हे वाटप जे आहे ते सुरू राहणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की सरकार आता ह्याची तयारी त्यांची झालेली आहे. संपूर्ण अर्ज पडताळणी राज्याची झालेली आहे. आत्ता जवळपास बघितलं तर 17-18 दिवस होऊन गेले सरकारला. सगळे अर्ज पडताळणी त्यांची कंप्लीट झाली आणि त्यांच्याकडे डिटेलमध्ये यादी आलेली आहे. त्यांनी बँकेत चेकसुद्धा जमा केलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे आहेत त्यांची नावं यादीमध्ये आहेत. त्यांचे अकाउंटमध्ये सुद्धा ते पैसे खटाखट येतील, परंतु भरपूर लाडक्या बहिणी बाद झाले आहेत, त्याचं थोडंसं धोका आहे. 8 ते 10 लाख प्रत्येक दिवशी हे बाद होण्याचं एक आकडा आहे. आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा.